त्याच वेळेस ते दिवस रात्र विचार करून एक स्ट्रॅटेजी बनवतात। स्ट्रॅटेजी अशी होती की जे ते वॉशरूम होतं ना ते तोडून त्यांना निघायचं होतं त्याच्यातून पुढे, मग तसंच ते वॉशरूम तोडायला सुरू करतात आणि तिकडून ते निघायला सुरुवात केली। तर सोल्जर्स त्यातून निघत होते पूर्ण वेस्टने भरलेलं खूप सिच्युएशन त्या टायमिंगला। निघता ते निघाले नदी पात्राच्या इथे। नदी पात्राच्या इथून ते नदी पार करून पुढे जात होते। तसंच इकडे न्यूज पसरते की काय ना काहीतरी गडबड आहे पाकिस्तानी सैन्यांमध्ये। मग ते जाऊन चेक करतात, बघतात तर मोठं भगदाड केलं आणि ही लोक निघालेत तिकडे। तरी मग लगेच ही लोक सर्चिंगला चालू करतात, कुठे गेलेत काय केलेत। मग सगळे सोल्जर्स जंगलात ना इकडे तिकडे पळतायत, जिथं रस्ता जाईल तिथे पळतात। एवढी काळी कुट्ट अंधार आणि काही समजत नव्हतं। त्याच टायमिंगला मागून फायरिंग चालू होती। कितीतरी सैन्यांना गोळी लागते, किती सैन्य जखमी होतात। तरी पण जखमी सैन्यांना जेवढं करता येईल खांद्यावर घेऊन पुढे नेत आहेत। शरीर रक्तबंबाळ, खाणं नाही काय नाही, म्हणजे काय दशा असेल विचार करा त्या टायमिंगला। दिवस ती मेहनत करत रस्ता शोधत ती बॉर्डरपर्यंत पोहोचली फायनली। आणि जेव्हा ते बॉर्डरपर्यंत पोहोचतात तेव्हा मिलिटरी सोल्जर बघतात की ही लोक कोण येतात समोरून डायरेक्ट अचानक आणि ह्या अवस्थेमध्ये। मग त्यांना सांगितलं जातं की तुम्ही कोण आहेत, कुठून आलेत। मग ते म्हणतात आम्ही पण मिलिटरी सोल्जर आहोत, आम्हाला कॅप्चर केलं गेलं होतं आणि आम्ही आत्ताच तिकडून निघून आलो आहे। मग त्यांना तिथं बॉर्डरच्या आत घेतलं जातं, त्यांच्यावर ट्रीटमेंट केली जाते। आणि त्याच टायमिंगला जनरल सॅम मानेकशॉ त्यांना भेटायला येतात बाबांना। आणि मी एक फोटो पण टाकतो तुम्हाला, तिथे फोटो दिसतो जातं। हे आहे जनरल सॅम मानेकशॉ, हे आहेत बाबा, आणि त्यांनी बाबांचा सत्कारही केला। तर अशी होती माझ्या आजोबांची स्टोरी। तर जेव्हा पण मी लाईफमध्ये डिप्रेस्ड होतो, डिमोटिवेट होतो करिअर रिलेटेड, तेव्हा मी ही स्टोरी ऐकतो की कसे त्यांनी स्ट्रगल केलं आणि कसे ते देशासाठी जगले। आजोबांनी 32 वर्ष मिलिटरीमध्ये देशाची सेवा केली आणि आम्हाला खूपच गर्व आहे त्यांच्यावर। माझे आजोबा होते ते एकदम डिसिप्लिन, एकदम ब्रेव, कधी पण तेव्हा बरोबर एकदम फ्रेश चेहरा। 2023मध्ये अल्पशा आजारामुळे त्यांचं निधन झालं आणि त्यांचं म्हणणं होतं की जो कोण जन्माला येणार आहे तो एक ना एक दिवस जाणारच आहे, पण ती जी मधली जर्नी असते ना ती अशी जगायची की समाजाचा, देशाचा तुम्हाला अभिमान असतो। अँड आय एम प्राऊड ऑफ यू सो मच।